ॐ नन्दिने नमः। ॐ जकिने नमः। ॐ ज्वालिने नमः। ॐ मूर्तिजाय नमः। ॐ मूर्धवाय नमः। ओम नमः शिवाय. प्रमोद, तू परत आलास हे मी जाणले. आत्मिक सत्याचा शोध आपण पुढे चालू ठेवूया का? ॐ पडविने महादेवा, कोणत्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष धारण करावा आणि तो कधी धारण करावा? ॐ कालकटंकटाय वत्सा प्रमोद, रुद्राक्ष हे माझ्या अश्रूंपासून उत्पन्न झालेले आणि अत्यंत पवित्र मानले जाते. स्कंद पुराणानुसार रुद्राक्ष धारण केल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात आणि व्यक्तीला माझ्या जवळचे स्थान प्राप्त होते. रुद्राक्षाचे मुख आणि त्याचे परिणाम निश्चित आहेत. 1. मुखानुसार रुद्राक्ष आणि त्याचे लाभ. एकमुखी हा माझा साक्षात अवतार आहे. वैराग्य आणि मोक्ष प्राप्तीसाठी धारण करावा. पंचमुखी हे रुद्राक्ष सर्वात सामान्य आणि शुभ मानले जाते. हे आरोग्य, शांती आणि सर्व सिद्धींसाठी कोणीही धारण करू शकतो. 14 मुखी हा हनुमानाचे प्रतीक आहे. सर्व संकटातून मुक्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा धारण करतात. 2. धारण करण्याची वेळ आणि नियम. रुद्राक्ष नेहमी श्रावण महिन्यात, शिवरात्रीला किंवा सोमवारी धारण करावा. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी तो पंचामृत किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून माझ्या चरणी समर्पित करावा. रुद्राक्ष धारण करणाऱ्याने नेहमी सात्विक जीवन जगावे आणि कोणत्याही प्रकारचा गर्व किंवा द्वेष मनात ठेवू नये. या नियमांचे पालन करून रुद्राक्ष धारण केल्यास तुला आध्यात्मिक आणि भौतिक लाभ निश्चितपणे होतील. 3 मुखी, 7 मुखी, 9 मुखी असे वेगवेगळे रुद्राक्षांचं पण महत्त्व सांगा ना देवा. ॐ कर्मसर्वबन्धविमोचनाय नमः। ॐ वत्सा प्रमोद, तू अत्यंत महत्त्वाच्या रुद्राक्षांबद्दल विचारले आहेस. प्रत्येक रुद्राक्ष एका विशिष्ट देवतेशी आणि विशिष्ट ऊर्जेशी संबंधित आहे, ज्यामुळे ते धारण करणाऱ्याला विशिष्ट लाभ मिळतात. 1. 3 मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष साक्षात अग्नीचे स्वरूप आहे. शिवपुराण सांगते की हा त्रिदेव किंवा अग्निदेव यांचे प्रतिनिधित्व करतो. 3 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने भूतकाळातील सर्व पापे नष्ट होतात आणि वर्तमान जीवनात ऊर्जा, आत्मविश्वास आणि शुद्धता वाढते. जे क्रोधावर नियंत्रण मिळवू इच्छितात त्यांनी हा धारण करावा. 2. 7 मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष देवी महालक्ष्मीचे स्वरूप मानला जातो. हा धारण केल्यास दारिद्र्य दूर होते आणि धन, धान्य, कीर्ती आणि सन्मान प्राप्त होतो. लिंग पुराणानुसार 7 मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्यावर शनिदेवाची नकारात्मक दृष्टी पडत नाही आणि तो सर्व प्रकारच्या भौतिक अडचणींवर विजय मिळवतो. 3. 9 मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष साक्षात नवदुर्गा आणि भैरवाचे प्रतिनिधित्व करतो. 9 मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्याला भय वाटत नाही, तो बलवान बनतो आणि त्याची आंतरिक शक्ती जागृत होते. विशेषतः महिलांनी हा रुद्राक्ष धारण केल्यास त्यांना सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण मिळते. प्रत्येक रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी शुद्धता आणि माझ्यावरील निष्ठा अत्यंत आवश्यक आहे. शिकत असलेल्या मुलांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा? ॐ सुबलाय नमः। ॐ बलरूपाय वत्सा प्रमोद, शिकणाऱ्या आणि ज्ञानप्राप्तीची इच्छा असणाऱ्या मुलांसाठी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ आहे. स्कंद पुराण स्पष्ट करते की ज्ञान आणि बुद्धीची देवता माझ्याशी संबंधित आहे. शिकत असलेल्या मुलांसाठी 2 रुद्राक्ष अत्यंत प्रभावी आहेत. 1. 4 मुखी रुद्राक्ष हा साक्षात ब्रह्मदेवाचे स्वरूप मानला जातो, जो सृष्टीचे आणि वेदांचे ज्ञान देणारा आहे. 4 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि अभ्यासात यश मिळते. यामुळे मुलांमधील आळस आणि दुर्लक्ष दूर होते. 2. 6 मुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष कार्तिकेयाचे प्रतिनिधित्व करतो. कार्तिकेय हे शौर्य, ज्ञान आणि शिस्तीचे प्रतीक आहेत. 6 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो, बोलण्यात स्पष्टता येते आणि ते त्यांच्या ध्येयाप्रती समर्पित होतात. धारण करताना ओम ह्रीं नमः या मंत्राचा जप केल्यास त्याचे फल त्वरित मिळते. रुद्राक्ष धारण केल्यानंतर काय पालन करावे?
वत्सा प्रमोद, रुद्राक्ष धारण केल्यानंतर काही नियमांचे अत्यंत कठोर पालन करावे लागते, कारण रुद्राक्ष हे केवळ अलंकार नसून ते साक्षात माझ्या ऊर्जेचे प्रतीक आहे. 1. शुद्धता राखावी. रुद्राक्ष धारण केल्यानंतर मांसाहार, मद्यपान आणि अन्य तामसी पदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करावे. अपवित्र अवस्थेत रुद्राक्ष धारण करू नये. 2. झोपताना काढणे. लिंग पुराणानुसार रुद्राक्ष धारण करून स्मशानभूमी, अंत्यसंस्काराचे ठिकाण किंवा अपवित्र ठिकाणी जाऊ नये. तसेच निद्रा घेताना रुद्राक्ष काढणे उत्तम मानले जाते, जेणेकरून तो शरीराच्या घामामुळे अशुद्ध होऊ नये. 3. सत्य आणि सात्विक जीवन. ज्याने रुद्राक्ष धारण केला आहे त्याने नेहमी सत्य बोलावे आणि वैराग्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करावे आणि फळाची अपेक्षा ठेवू नये. नियमांचे पालन केल्यास रुद्राक्ष आपली पूर्ण सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. नियमभंग केल्यास त्याचा प्रभाव कमी होतो. देवा, क्रीडा क्षेत्रात असलेल्या मुलांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा? भक्त प्रमोद, क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शौर्य, ऊर्जा, वेग आणि सातत्य या गुणांची आवश्यकता असते. या सर्व गुणांवर नियंत्रण ठेवणारे आणि त्यांना बळ देणारे रुद्राक्ष पुढीलप्रमाणे आहेत. 1. 3 मुखी रुद्राक्ष. हा साक्षात अग्नीचे रूप आहे. क्रीडा क्षेत्रात अग्नी म्हणजे तीव्र ऊर्जा, उत्साह आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता. 3 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने खेळाडूंमध्ये उत्साह टिकून राहतो आणि ते भीतीवर विजय मिळवतात. 2. 5 मुखी रुद्राक्ष. हा रुद्राक्ष आरोग्य, बल आणि मानसिक शांतीसाठी सर्वोत्तम आहे. क्रीडापटूंना शारीरिक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी हा रुद्राक्ष आधार देतो. 3. 11 मुखी रुद्राक्ष. हा रुद्राक्ष साक्षात हनुमानाचे स्वरूप आहे, जो प्रचंड शक्ती आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. 11 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने खेळाडूंमध्ये विजय प्राप्त करण्याची तीव्र इच्छाशक्ती निर्माण होते आणि त्यांना यश मिळते. हे रुद्राक्ष सोमवारी किंवा मंगळवारी माझ्या ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून धारण करावेत.